तक्रार दे म्हटल्याचा राग मनात धरून मित्रालाच दगडाने ठेचून केला खून. वैरागीतील दत्तनगर परिसरात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास का पाठवले या कारणावरून संतापलेल्या तरुणाने आपल्या मित्रालाच दगडाने ठेचून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव दिनेश उर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापशे व 31 वर्ष, राहणार दत्तनगर, तालुका बार्शी असे आहे. याबाबत त्याचा भाऊ ज्ञानेश्वर कापसे व 29 वर्ष यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेपूर्वी 1 मे रोजी रात्री दिनेश कापसे हा आपल्या मित्रांसह दारू पिण्यास गेला होता. त्यावेळी उल्हास उर्फ बबलू दत्तात्रय मुळे, दिनेश उर्फ पिल्लू चव्हाण व इतर मित्र उपस्थित होते. दारू पित असताना बबलू मुळे व पिल्लू चव्हाण यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादातून बबलू मुळे यांनी लोखंडी हुकाने पिल्लू चव्हाण याचा हातावर मारहाण केली. प्रसंग शांत करताना दिनेश कापसे यांनी जखमी पिल्लू चव्हाण यास पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दे असे सांगितले. मात्र हाच मुद्दा आरोपी बबलू मुळेच्या मनात घर करून राहिला. त्याने त्याच वेळी दिनेश कापसे याला तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर बबलू मुळे हा दिनेश कापसे यास मोटरसायकलवर बसवून घरी सोडतो असे सांगत घेऊन गेला. परंतु 2 मे रोजी पहाटेच्या सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमारास त्याला नवीन मराठी प्राथमिक शाळा दत्तनगर येथील मैदानात नेण्यात आले. तिथे तो पिल्लू चव्हाणला तक्रार देण्यास का पाठवले या कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात मोठा दगड उचलून दिनेश कापसे याच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. दरम्यान सकाळी वैराग पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती, मात्र त्याच्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरून त्याची ओळख निश्चित झाली. ज्ञानेश्वर कापसे यांना घटनास्थळी बोलवण्यात आले असता त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले असता आरोपी बबलू मुळे हा त्या परिसरात फिरताना दिसून आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर कापसे यांच्या फिर्यादीवरून उल्हास उर्फ बबलू दत्तात्रय मुळे वय 32 वर्ष, राहणार दत्तनगर, वैराग याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत. खुनाची घटना उघडकीस येऊन 11 तास झाले तरी गुन्हा न दाखल झाल्यामुळे तब्बल 2 तास प्रेतासह अँब्युलन्स पोलीस स्टेशनच्या आवारात उभी होती. आरोपींनी खून हा दारूच्या नशेत केला. 1 मे महाराष्ट्र दिन असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले बिअर बार, परमिट रूम बंद असतानाही वैरागमध्ये आरोपींना दारू मिळालीच कुठून हा प्रश्न वैरागकरांना पडला आहे.